शहरात लागोपाठ 3 घरफोड्या. हे अरे ही तर तीच जागा आहे ना ज्या जागेजवळ बिहारी लोकांची वस्ती आहे. ही लोक शहरात कामधंद्यासाठी रोजगारासाठी येतात आणि यांनी हे काय धंदे चालवलेत. हॅलो हॅलो हॅलो, आवाज नाही येत आहे. हा 1 मिनिट, मी बाहेर येतोय. जय महाराष्ट्र ईशान. अरे इथं ATMच्या बाहेर मी तुला सांगून गेलो होतो ना, मी ATM मध्ये जाऊन येतोय म्हणून. हो माझं काम झालंय, मी आता ATMच्या बाहेरच उभा आहे. हो ये भेटूया तिथंच. ओके. अरे माझा बटवा, अरे आता तरी होता. हेलो. हाँ नीरज बोल रहे थे आप? हाँ बोल रहे हैं. हाँ आपका पर्स छूट गया था ATM में. हाँ हाँ छूट गया था. तो अब है कहाँ पर अभी? हाँ हम ATM के पास है. आप कौन बोल रहे हैं और कहाँ हैं आप? नहीं हम तो अमरदीप सुपर मार्केट के पास में खड़े हैं. अमरदीप सुपर मार्केट. हाँ हाँ आप ही क्या? आप ही जिसने मुझे फ़ोन किया था? हाँ, आप नीरज? हाँ मेरा नाम नीरज है. क्या भैया पर्स भूल गए? अरे गलती से भूल गया था. ठीक है ठीक है. धन्यवाद साहेब. अरे काय सांगायचं, अरे एक विचित्र घटना घडली होती. 2 मिनिटं जर साईडला गेलो तर मी ATM मध्ये गेलो. अरे आणि ATM मध्ये मी विड्रॉल वगैरे पैसे केले आणि बघतोय तर काय थोड्या वेळाने बाहेर आल्यानंतर माझा बटवाच नाही. मग भेटला? अरे अगदी देवासारखा तो मुलगा भेटला मला. अरे एक बिहारी मुलगा होता आणि अचानक मला फोन आला. मी एकदम टेन्शन मध्ये होतो रे. आणि अचानक त्याचा फोन आला आणि म्हटला की अरे तू नीरजच काय नाही, तुझा बटवा वगैरे विसरला. आणि अरे अक्षरशः त्यानं मला ते परत केलं. एकही पैसा गेला त्यामध्ये माझा क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, लायसन्स सगळी महत्वाची. एकदम भारी वाटलं.